की आपण सेटवर आरडाओरडा केला, आपण सेटवर आई बहिणीवरून शिव्या दिल्या आणि खूप मोठमोठ्याने काहीतरी बोललो आणि एखाद्याला अपमानित करणं, यानेच मी दिग्दर्शक म्हणून सिद्ध होतो असं एक सो कॉल्ड दिग्दर्शकीय. आम्ही प्रेक्षकांना मनोरंजन देण्यात कमी पडलो आहोत. आम्ही प्रेक्षकांना सतत काहीतरी शिकवत असतो. आम्हाला प्रेक्षकांना सतत दुःख विकायचं आहे. बघायचंच नाही की लोकांना थिएटरमध्ये कसं आणता येईल. कर्नाटकवरून माणसं इथे आणून नाही कंतारा हिट झाला ना, तेच लोक बघतात ना. हिंदी सिनेमे तेच लोक बघतात. अभिजात मराठी म्हणून अमुक एक काही निधी आला तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या CBSE, ICSE आणि इतर प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या मराठी शिक्षकांपासून सुरू करा. बरोबर. हो, शिक्षकांपासून सुरू केलं पाहिजे. तुम्ही मॅनिफेस्टच करता की मला श्रीमंत व्हायचंच नाही, परफेक्ट, मला गरीबच राहायचंय, मला आहे त्या कपड्यातच जगायचंय. नाही ना, वाढवून अंथरूण, आपण मोठं अंथरूण घेऊ, पाय कशाला आखडून घ्यायचे. एक तीळ 7 जणांनी का खायचं, आपण तीळ करू ना 700. परफेक्ट. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाबनीती चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक सेलिब्रिटींना भेटलो. त्यात अभिनेते होते, नेते होते, अभिनेत्री होत्या, दिग्दर्शक होते, लेखक होते. परंतु आज अशी व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलंय. हे ठाण्यातलं एक मोठं नाव आहे, हे मराठी इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. ते म्हणजे दिग्दर्शक विजू माने. नमस्कार विजू सर. नमस्कार. इसाबनीती चॅनलच्या छापागाटा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला एक पुस्तक आम्ही गिफ्ट देतो, सलाम लालबाग नावाचं, सुरेश सातपुतेंचं. ओ वा वा. जे तुमच्यासाठी आम्ही स्पेशली निवडलेलं आहे. क्या बात. तुम्हाला त्यातून काहीतरी नवीन संकल्पना सुचेल आणि काहीतरी वेगळं त्यातून घडेल असं आम्हाला अगदीच आवडेल वाचायला. आणि तुमच्या घरात पुस्तकांचं एवढी रेलचेल बघता आम्हाला असं वाटतं की तुम्ही नक्की वाचत असाल. ऑफकोर्स वाचतो, खूप वाचतो. कसं वाटतंय सर, आज इसाबनीतीच्या छापागाटाला तुम्ही मुलाखत देत आहात, तर कसं काय फील करताय सर आज तुम्ही? हा, म्हणजे खरं तर अगदी फ्रँकली सांगायचं तर पॉडकास्टचं पीक आलंय. हा, म्हणजे दर दिवसाआड कोणतरी फोन करत असतं आणि मी मात्र थोडासा त्या बाबतीत चुजी आहे की कुठेही कोणाही बरोबर गप्पा मारायला मला नाही आवडणार, किंवा मला जर माझ्या विचारांना कोणाबरोबर तरी शेअर करायचंय तर समोरचा तो प्लॅटफॉर्म सुद्धा तसा पाहिजे. म्हणून ज्यावेळेला इसाबनीती मला वाटतं तुम्ही 4-5 वर्ष तुम्ही करता आहात आणि ज्यावेळेला तुझा मला मेसेज आला त्यावेळेला माझी टीम आहे, त्या टीमने बघितलं की मग मी क्रेडेन्शियल्स मागितले आणि मग त्या टीमने म्हटलं नाही नाही नाही, हे अत्यंत सुयोग्य चॅनल आहे आपण बोलण्यासाठी. इथे कुठेही बाष्कळ चाइल्डिश गप्पा नाही, बरोबर, किंवा उगाचच व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही कुठलेही क्लिकबेटी चमत्कृती केलेल्या नाही. तुम्ही जे आहे ते नितळपणे निखालसपणे मांडलंय. मग म्हणून मी म्हटलं की हां, मग आपण या, कारण मला ते आवडत नाही की केवळ प्रसिद्धीसाठी जो सध्या प्रसिद्धी लोलूप हव्यास आहे तो मला नाही आवडत. त्यामुळे खरं सांगायचं विजू सर, आम्ही हाच विचार केलाय की यश मिळायला थोडा वेळ लागेल, पण तो स्टेबल असायला हवा. उगीच त्या सत्याला एक झालर असावी त्या गोष्टीची, सत्य नाही. आणि म्हणूनच तो प्रामाणिकपणा आहे ना, कारण मी सुद्धा सोशल मीडियामध्ये, तुम्हाला माहिती आहे की माझा व्यवसायच आहे सोशल मीडिया ब्रँडिंग, पण त्यामुळे मला ते नेमकं कळतं की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि तुमचे व्ह्यूज कितीही नंबर तुम्ही दाखवलं, काही लोक मिलियन्समध्ये व्ह्यूज दाखवतील पण त्यातला खरेपणा, सच्चेपणा मला माहिती असतो की तो काय आहे नेमका तो. त्यामुळे जरी इसाबनीतीला त्या लोकांनी इतके मिलियन्स आणि ट्रिलियन्स व्ह्यूज दिसत नसले तरी तुमचा कॉन्टेंट मधला सच्चेपणा मला कायम भावला, म्हणजे जो पाहिला तो. खूप खूप थँक्स विजू सर. ॲक्च्युली आम्ही खरंच जेव्हा आम्ही निवड करतो ना, तेव्हा आम्ही पण ज्या माणसांनी आपलं आयुष्य खर्ची पाडलं ह्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीसाठी, मग ती उद्या राजकीय क्षेत्र असेल किंवा बिझनेस असेल किंवा कुठलंही क्षेत्र, तर तुमचं आम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला जवळजवळ 20 वर्ष पाहतोय, 20-25 वर्ष, की तुमचं स्ट्रगल पाहिलं आहे. आणि आम्ही पाहिलं की तुम्ही स्वतः नाही तर तुम्ही एक लीडर म्हणून कशा पद्धतीने लोकांना देखील गुंफत जाता
आणि एक स्वतःची टीम तयार करता, कारण टीम सध्या तयार करणं खूप कठीण हो आहे. हो तर पहिला प्रश्न असं तुम्हाला तोच आहे की तुम्हाला कधी वाटलं असं की दिग्दर्शक व्हायला हवं आपण? नाही, अगदी खरं सांगायचं तर तसं काही घरात कुठल्या प्रकारचं वातावरण नव्हतं, त्यामुळे नेमकं दिग्दर्शक काय असतो हे पण माहिती नव्हतं. माझ्या घराला कुठल्याही प्रकारची नाटक, सिनेमा याची पार्श्वभूमी नाही. अगदी खरं सांगायचं तर माझ्या आधीच्या पिढीने कधी नाटक, सिनेमा खूप चवीने पाहिलेलाही नाही, म्हणजे थिएटरमध्ये जाऊन असं. बाकी सिनेमाचं वेड घरात होतं, पण ते घरातल्या पुरतं. आणि तशी काय आमची फार बरी परिस्थिती नव्हती, त्यामुळे तसं काय आमचं बॅकग्राऊंड नव्हतं, त्यामुळे दिग्दर्शक व्हायचं असं ठरवलं नव्हतं. पण ज्यावेळेला शाळांमध्ये काही नाटकं असायची त्यावेळेला लिहावं असं वाटायचं, किंवा कोणीतरी लिहिलं तर असं सांगावं असं वाटायचं की अरे आपण असं करूया, तू इथून ये, मग इथे गंमत येईल, मग असं करूया, हे तेव्हापासून वाटायचं. आणि मग नंतर ज्यावेळेला गडकरी रंगायतन कट्टा लागला आयुष्याला, त्यानंतर मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या बाबी कळू लागल्या की दिग्दर्शक काय, लेखक काय, अभिनेता काय, लाईट्स काय. आणि मग असं ते जाणवलं की नाही, आपल्याला म्हणजे सुरुवात कोणाची अभिनेता म्हणूनच होत असते. माझी तशीच झाली. साधारण कुठल्या वर्षी साधारण असं? मी अगदी 4वी-5वीत असताना कुमार कला केंद्राच्या स्पर्धांमधून एक पात्री अभिनय करा, तेव्हापासून मला पारितोषिकं मिळत होती अभिनयामध्ये. अगदी 11वीला सुद्धा मी ज्यावेळेला एकांकिका केली त्यातही मला पारितोषिकं मिळाली अभिनयाची काही पारितोषिकं होती. पण नंतर ज्यावेळेला दिग्दर्शन कळलं त्यावेळेला मग मी तिथे इतका रुळलो की मी परत फार अभिनयाकडे, मध्ये तरी कधीतरी मित्र म्हणतात त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या सिनेमांमध्ये वगैरे काम करतो, नाही असं नाही, किंवा मी माझ्याकडे जसं चावट मध्ये करतो, पण तितकीशी रुची मला जेवढी दिग्दर्शनात आहे, बरोबर, जितका आनंद मिळतो, जितकं समाधान मिळतं, तितकं मला तिथे अजून तरी जमलेलं नाही. बघू आता पुढे, नेव्हर नो काय होऊ शकतं, पण आत्ता तरी तसं मला दिग्दर्शन मिळत गेलं. आणि थोडंसं काय द्रोणाचारी काय म्हणूया आपण, शिष्य आणि गुरु असं नातं फार काही नाही जमलं, बरोबर खरं सांगायचं तर. की याच व्यक्तीपासून खूप शिकलो मी, खरं सांगतो तर परिस्थितीपासूनच खूप शिकलो. सगळ्यात मोठा गुरु परिस्थिती होती, त्या परिस्थितीपासून शिकलो मी. उमेदवारी खूप लोकांकडे केली, म्हणजे मी अगदी संजय जाधवांना मी असिस्ट केलेलं आहे, मी आमचे सुभाष फडके होते त्यांना असिस्ट केलेलं आहे, असं खूप लोकांकडे असिस्ट केलं. पण खरं सांगायचं तर खूप कमी वेळ असिस्ट केलं मी. ती परिस्थिती, ते हँडल करणं, ते करणं आणि त्यातून चुकणं आणि शिकणं, बरोबर. तर करून चुकून शिकून तयार झालेलं मटेरियल आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं युट्यूब मधलं स्ट्रगलर्स आला, ही मुळात संकल्पना आली कशी डोक्यामध्ये, आणि म्हणजे त्याची निर्मिती कशी झाली मुळात, आणि एवढं ते नंतर त्या नावातलं गेलंय सगळ्याच गोष्टी. हा, मी तसं खूप वेळा सांगितलंय, पण खरं काय तुम्ही, पण ते थोडक्यात असं म्हणजे मी ना, आमचे सगळे मित्र जे होते आम्ही गडकरी कट्ट्याचे, आमची सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच, बरोबर. त्यामुळे गडकरी कट्ट्यावर जमून काय काम मिळतंय का, कोणाकडे काही काम आहे का, मग त्याच्या रेफरन्सने इकडे जाता येईल का, यासाठी सगळे एकत्र, आणि खूप जबरदस्त किस्से त्याचे तयार व्हायचे. आणि ज्यावेळेला युट्यूब आलं त्यावेळेला आमच्या अशा चर्चा व्हायच्या की अरे आपण हे शूट करून टाकलं तर काय धमाल येईल ना, लोक काय, आणि हो करायला पाहिजे. आणि होत काही नव्हतं, चर्चा खूप व्हायच्या. जसं अनेकांचं होतं की टेबलवर किंवा अदरवाईज चर्चा खूप होतात, म्हणजे त्याचं कृतीत रूपांतर होत नाही, तसं आमचंही होत होतं. आणि मग एक दिवस असं झालं की भाडीपाचा एक पहिला एपिसोड पाहिला, भाडीपा चॅनल सुरू झाला, आणि त्यावेळेला माझ्या ऑफिसला संतोष आणि कुशल असेच बसून होते, त्यांना त्याविषयी शूट नव्हतं. आणि मी ते बघितलं आणि बाहेर येऊन दोघांना शिव्या घातल्या. म्हटलं अरे काय हे बघा, आपण फक्त चर्चा करतोय, करणारे करतात. आणि ते असं झालं की मग चल ना आपण पण करूया. आणि माझ्या ऑफिसमध्ये जसं आता तुमचा कॅमेरा सेटअप आहे तसं माझा छोटा स्वतःचा कॅमेरा सेटअप, लाईट्स वगैरे सगळं होतं. मी गेलो आतमध्ये, 2 पानं लिहिली, कॅमेरा ऑन केला, लाईट ऑन केला, मीच कॅमेरावर होतो, आणि म्हटलं चल जे होईल ते, आता हे लिहिलंय, मला जे सुचलंय ते, जे होईल ते आपण टाकूया, इम्प्रोवाइज करूया, जे वाटतंय ते करूया आणि टाकून देऊ, बघू का. आणि ते टाकल्या ज्या प्रकारचा रिस्पॉन्स आला, काही तासात, 24 तासात हॅवॉक, सगळ्यांचे फोन वगैरे. आणि लॉंग बॅक इन 2016 मला वाटतं, एक 8 वर्ष झाली त्याला आता. तर त्यावेळेला ते इतकं, म्हणजे आता तरी युट्यूब खूपच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्यावेळेला तेवढं नव्हतं, पण त्यावेळेला ते तसं झालं.
मग काही आक्षेपही आले, तुम्ही शिव्या का देता. तर माझं असं मुळात होतं की जसं मी सुरुवातीला सांगितलं की मला इसाप नीतीबरोबर काम करावं यासाठी वाटलं की तो प्रामाणिकपणा. बरोबर. तसं आम्ही प्रामाणिकपणे तसेच आहोत आयुष्यात. बरोबर. आम्ही मित्र तसेच आहोत. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना शिव्या देऊनच आम्ही सहानुभूती सुद्धा आमची शिव्यातच आहे आणि आमचं कौतुकही शिव्यातच आहे. तर त्यामुळे तसेच आहोत आम्ही. नो फिल्टर. नो फिल्टर. आणि तसंच शूट करायचं होतं. म्हणजे जसं आत्ता आपण बसलोय, तुम्ही 3 कॅमेरे लावलेत ना, बरोबर. आम्ही सगळं शूट तसंच करतो. आमच्या शूटला कधीच तुम्हाला ट्रॉली, क्रेन किंवा असं काही तांत्रिक तामाजामुळे ते जितकं खरं वाटेल लोकांना, म्हणजे सगळं काही खरं नसतं, लिहिलेलाच एपिसोड असतो, तसाच्या तसा लिहिलेला एपिसोड करतो. अनेकांना हेच विश्वास बसत नाही की लिहिलेला असतो एपिसोड. लिहिलेला एपिसोड असतो, पण तो शूट करताना आम्ही जितकं जास्तीत जास्त नॅचरल, लोकांना खरं वाटेल, लोकांना रिलेटेबल वाटेल असा प्रयत्न करतो. आणि कदाचित तेच स्ट्रगलर सालाच्या यशाचं काय आता गमक असेल की ते खरं वाटतं लोकांना की माझे मित्र पण असेच आहेत. माझ्या मित्रांमध्ये कुठेही गेलो, मी अगदी मोठमोठ्या ऍड एजन्सीच्या ऑफिसेसमध्ये गेलोय, तर तिथेही लोक मला येऊन सांगतात, अरे हा बघा, हा सेम तुमच्या बाबासारखा आहे, अरे हा सेम संत्यासारखा आहे, आणि हे आमचे सर आहेत, हे सेम तुमच्यासारखे आहेत. असं तर मला खूप बरं वाटतं की इतक्या संख्येने आणि सगळीकडे वेगवेगळ्या रेफरन्स. जसं ऍड एजन्सीमध्ये तसं एकदा एका मोठ्या चॅनलच्या ऑफिसमध्ये गेलोय आणि मला असं वाटलं की एक दिग्दर्शकाला रिसीव्ह करतील, तर ते बसवलं त्यांनी मला बाहेर आणि कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. आय वॉज थोडंसं असं अपमानास्पद वाटलं की अरे मी बसलोय, कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाहीये. आणि 15 मिनिटांनी सगळे आले, अहो सर तुमचाच एपिसोड बघत होतो ना, 12 वाजताचा एपिसोड. माझाच एपिसोड बघण्यासाठी मला 15 मिनिटं वाट पाहावी लागणं आणि त्याचा मला अपमान वाटणं, हे थोडंसं मला छानही वाटलं होतं की अरे बापरे, आपला एपिसोड पाहण्यासाठी लोकांनी चॅनलच्या ऑफिसमध्ये एक अशी गर्दी जमली होती आणि ते माझ्याकडे लक्ष देत नव्हते का तर एपिसोड येणार आहे. हे पण आनंदाची भावना आहे. कुठेतरी शाळेत गेलो, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, आणि तिथल्या लेडी टीचर्स त्या फोटो काढायला एकत्र आल्या 10-12 जणी, आणि सर पुढचा एपिसोड कधी येणार आहे असा प्रश्न विचारला. की असं वाटतं की अरे तुम्ही शिक्षिका आहात, आम्ही तसे वाया गेलेल्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारे सगळे, पण तरी नाही आम्ही पाहतो ते. आम्हाला कधी कधी खटकतात तुमच्याशिवाय, पण आम्ही खूप एन्जॉय करतो, आमचा तो रिलॅक्सेशन टाइम असतो. असं तर मला सगळ्यात महत्वाचा जो रिस्पॉन्स स्ट्रगलर सालाचा मिळतो, टॉपचे अभिनेते, टॉपचे राजकीय नेत्यांनी मला कित्येकदा असं ओळखले की अरे सर तुमच्यामुळे आम्ही किती रिलॅक्स होतो माहितीये, हे सगळं ताणतणाव असतो आणि कधी असं चिडचिड झाली आमच्याच नेत्यांवर, विरोधी पक्षांवर, की आम्ही ते बघतो युट्यूबवर आणि मग पुन्हा एकदा लोकांना भेटायला लागतो. तर हीच ईश्वराची कृपा असं मला वाटतं. म्हणजे मला आम्ही पण जेव्हा या गोष्टी सुरुवातीला आल्या आम्हाला वाटलं रे, पण जेव्हा ती गोष्ट, पण तो प्रॉब्लेम आहेच, म्हणजे तुमच्या क्षेत्रात नाही, ओव्हरऑलच आयुष्यामध्ये स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाहीये. आणि फक्त ती मित्रांमध्ये जेव्हा चर्चा होती ती प्रत्येकाच्या टेबलावर होती, ती फक्त तुम्ही व्यवस्थित पद्धतीने दाखवली गेली. हा, की हे असं आहे, आम्ही असं बोलतो, आम्ही असं वागतो. तर त्यामुळे तो आहे, घडलंय ते. तुम्हाला आता सध्या तर हा फेज मधला बिग बॉसचा फेज होता मागच्या काही दिवसांमधला, तुम्हाला तर कधी विचारलं गेलं बिग बॉस साठी? विचारलं ना, तुमचा चेहरा, तुमचा एवढं कर्तृत्व बघून. हो, खूप आधीपासून ते विचारतायत. त्यांनी 2-3दा प्रयत्न केला, पण मी त्या धातणीचा नाहीये. म्हणजे मला आय डोंट सी की मी त्याच्यात फिट इन होतो. बिग बॉस हा जितका आपलं वैयक्तिक आयुष्य उघडून दाखवण्याचा कार्यक्रम आहे, तितकाच मी माझं वैयक्तिक आयुष्य झाकून ठेवणारा माणूस आहे. माझं वैयक्तिक आयुष्य माझं आहे, माझे नातेवाईक, माझं वागणं, माझं पर्सनल आयुष्यातलं जे काय असतील, प्रेम असेल, मत्सर असेल, तो मी नाही दाखवणार. मी तो विकणार नाही. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं, मी तो नाही विकणार. मी प्रामाणिक आहे, पण मला माझ्या बाउंड्रीज माहिती आहेत की याच्या आत तुम्ही नका येऊ. बरोबर. या बाउंड्रीजच्या आत मी, माझं कुटुंब, माझी बायको, माझी मुलगी, माझी आई, हे सगळे आम्ही आमच्यात, ह्याच्या आत सगळ्यांना एंट्री नाही. तर ते मला तसं होतं. आणि म्हणजे एक गमतीशीर किस्सा असा आहे. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मला सांगितलं, तर माझ्या ऑफिसमधले जे टीम आहे माझी, ती एक्साइट झाली की सर तुम्ही जा. आणि त्यांनी त्यांचा प्लॅन तयार करायला घेतला की माझी पब्लिसिटी कशी करायची, माझं ब्रँडिंग कसं करायचं, मग कसे लोक, आपण वोट अपील पासून सगळं त्यांचं तयार झालं. आणि माझी बायको आली, काय आलं,
म्हटलं अगं ते बघ ते काय काय एक्साइट झाले, आत्ता फोन आलाय, अजून चर्चा पण नाही पुढची, फक्त पहिला फोन आलाय, तर त्यांची एक्साइटमेंट बघ किती आहे टीमची. त्यांनी टीमला सांगितलं शांत बसा, आपापली बाकीची कामं करा. मला सांगितलं जर बिग बॉस मध्ये गेलास तर माझे डिवोर्सचे पेपर्स तयार आहेत, आता तू ठरव तुला काय करायचं ते. आणि नाही, आणि मग मी त्यांना प्रत्यक्ष भेटूनही सांगितलं की मुळात मला माझा जो व्यावसायिक पसार आहे बरोबर त्याच्यात ते कमर्शियली सुद्धा अफोर्डेबल नाहीये. बरोबर. अशा कार्यक्रमांमध्ये इतके दिवस राहणं, कारण मी माझ्या एक दिग्दर्शक लेखक असण्यापलीकडे माझा एक स्वतःचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायात मी इतके दिवस जे काय 50, 70, 20 इतके दिवस मी माझ्या व्यवसायापासून इतका बाजूला नाही राहू शकत. बरोबर आहे, बरोबर. हा खरा प्रॉब्लेम. आम्ही अचानक काही दिवसांपूर्वी तुम्हाला एका जाहिरातीत बघितलं आणि ती कंटिन्यू जाहिरात एवढी आता फेमस झाली आहे, तर म्हणजे जाहिरात मॉडेलिंग म्हणून, मॉडेल म्हणून तुम्ही कसे काय याच्यामध्ये अचानक दिसायला लागलात आणि या सगळ्या गोष्टी? नाही, काय झालं, मी जसं तुला सांगितलं ना की मला काही दिग्दर्शकांकडे थोडा थोडा काळ काम केलं. ओके. पण असं सलग बाबा मी 5-10 वर्ष कोणाकडे शिकलो नाही दिग्दर्शन. माझी खूप इच्छा होती विधू विनोद चोप्रांकडे जाऊ, संजय लीला भन्सलींकडे जाऊ, आपण शिकूया त्यांच्याकडून, पण त्या उमेदीच्या काळात तो सोर्स नाही मिळाला. आणि मग आता असं वाटतं की आपण दिग्दर्शन करतो, आपण जाहिराती करतो, आपण लोक कसं डिरेक्ट करतात ते कसं कळणार? म्हणजे शिकण्याची प्रोसेस नको बंद व्हायला ना, की मला असं वाटायला लागेल की अरे यार मी करतो ते योग्य आहे, लोकांना आवडतं म्हणजे तेच योग्य आहे. तर लोकांना आवडतं हा एकच निकष असू नये बरोबर कलाकृतीला. मग इतरांचं कधी बघणार? तर मग मला काय झालं, ते स्ट्रगलर झाला पाहूनच मला खूप ऑडिशन्स यायला लागले, ऑडिशन द्या, ऑडिशन द्या. तर मला माझी मुलगी किंवा बायको म्हणे कशाला तुम्ही ऑडिशन्स देता? मग मी तेच सांगितलं की मी शिकणार कधी की इतर कसे डिरेक्ट करतात. बरोबर. आणि मग आता मी ज्यावेळेला त्या ऍड मध्ये गेलो, शूट केलं, तर त्या दिवशी मला इतका आनंद मिळाला की मी पाहत होतो की एक वेगळा डीओपी कसं लाइटिंग करतो, एका वेगळ्या आर्ट डिरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे प्रोडक्शन डिझायनरचं की मला हे असंच हवंय. कॉस्ट्युम डिझायनरला 5 ऑप्शन्स होते, मी तिला विचारलं की तुला का हाच ऑप्शन हवाय, याच रंगाचं माझ्याकडे हे पण आहे ऑप्शन. बरोबर. मग तिने ज्यावेळेला मला डिफाईन केलं की नाही मला म्हणून हे हवंय. ओके. मग दिग्दर्शन करत असताना आमचे जे फर्नांडिस नावाचे डिरेक्टर होते, जेरॉम फर्नांडिस, तर त्यांची एक वेगळी दिग्दर्शनाची शैली आहे. म्हणजे आजकाल मी फार असं नाही म्हणणार, पण काही मुलांची दिग्दर्शनाची शैली ना अशी एका विशिष्ट अवगुणांनी प्रभावित आहे. गुणांनी नाही, की आपण सेटवर आरडाओरडा केला, आपण सेटवर आई बहिणीवरून शिव्या दिल्या आणि खूप मोठमोठ्याने काहीतरी बोललो आणि एखाद्याला अपमानित करणं, यानेच मी दिग्दर्शक म्हणून सिद्ध होतो असं एक सो कॉल्ड दिग्दर्शकीय जी मला कधीच पटली नाही. कारण म्हणजे केवळ खांद्यावर रुमाल टाकला आणि ओएस क्लोज वाईड कळला म्हणजे दिग्दर्शन नाही ना, त्यातलं तत्व कळलं पाहिजे, मर्म कळलं पाहिजे. तर मला त्या दिग्दर्शकाकडून परत ते पण शिकायला मिळालं. आत्ता गेल्याच महिन्यात मी ते ऍड केली, पण त्या एका छोट्याशा रिएक्शनसाठी ती व्यक्ती माझ्या कानापर्यंत यायची, सर ये अच्छा किया है, लेकिन ना इसमें ना एक थोड़ा स्टेप है, देखिए सर ये स्टेप है रिएक्शन का, पहला ये है, उसके बाद ये है, उसके बाद ये, आणि तो कानात येऊन सांगायचा. म्हणजे असं नाही की त्याला शक्य नव्हतं, त्यांच्याकडे पण सगळं तेच युनिट होतं ना, त्यांच्याकडे पण पीए सिस्टीम होती, भरपूर तामझाम होता, पण ही कुड हॅव शोन की मी बघा कसा डिरेक्टर आहे. आणि त्याला माहिती होतं समव की विजू माने पण दिग्दर्शक आहे. मी आल्या त्यांनी मला ग्रीट केलं की सर आय नो यू आर अ डिरेक्टर ऑल्सो. आणि तरी सुद्धा तो व्यक्ती येऊन अत्यंत विनयशीलपणे, आणि त्यांनी काढून घेतलं माझ्याकडून काम, कारण मी काय सीझन्ड ऍक्टर नाहीये. म्हणजे जितक्या उत्तम कुशल आमचा अभिजित किंवा संतोष काम करू शकतील तितकं उत्तम मी नाही काम करू शकत, कारण ते सीझन्ड ऍक्टर आहेत, त्यांचा रियाज आहे रोजच्या रोज अभिनयाचा, माझा नाहीये. पण त्यांनी माझ्याकडून ते काम काढून घेतलं आणि मला हेच परत शिकायला मिळालं की मला माझ्या समोर जर एक अभिनेता असेल तर त्याला त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करून त्याच्याकडून उत्तम काम कसं करून घेता येईल हे मला शिकायला मिळतं. मी शिकण्यासाठी त्याच्यात काम केलं असं मी म्हणेन. पण खरंच ती जाहिरात बघून आम्ही पण म्हणजे अरे विजू माने आणि कंटिन्यू दिसते ती खूप सुंदर जाहिरात, आम्हाला पण आवडली. मुळात जसं तुम्ही म्हणाला की दिग्दर्शक म्हणून एक मिथक आहे लोकांचं की बाबा दिग्दर्शक असा असतो तसा असतो, जर त्याबद्दल तुमचं मत तुम्ही आता मांडलंच.
पुढे जाऊन आम्हाला असं मला विचारायचं वाटतं की जेव्हा हा मराठी चित्रपट आपण एक करायला जातो, करू इच्छितो, तेव्हा हल्लीच्या काळात असं झालंय की पैसा आहे तर बनवूया, पण मग त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं जे पब्लिसिटी ह्या आणि नंतर प्रेक्षकांकडे तेवढी न मिळणारी, म्हणजे एखादा चित्रपट चालतो, एखादा चित्रपट नाही चालत, तर या सर्व ओव्हरऑल बिझनेसला घेऊन ॲज अ बिझनेसमन तुम्हाला काय वाटतं की ही गोष्ट कशी जाईल येणाऱ्या काळामध्ये, आता कशी चालली आणि त्यामध्ये काय एखादा बदल करण्याची गरज आहे जेणेकरून ही गोष्ट थोडीशी टर्न अराउंड होईल? आताचं चित्र अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अत्यंत भीतीदायक आहे. ओके. इतकं भीतीदायक आहे की मराठी चित्रपट करू इच्छिणाऱ्या तरुणांनी मराठी चित्रपट क्षेत्र हेच करिअर म्हणून निवडावं का, या बाबतीत मी संपूर्णपणे साशंक आहे. हो का? अत्यंत विदारक परिस्थिती आहे. आत्ताही 2 मोठे सिनेमे आहेत. बरोबर. एक फुलवंती लागलाय, 1 नंबर लागलाय. चांगली चर्चा आहे. सिनेमांबद्दल चांगली चर्चा आहे की दिसायला छान दिसतंय. महेश लिमयेची फोटोग्राफी आपण एकत्र एके ठिकाणी बघू शकता. प्राजक्ताचा सुंदर नाच आहे. दुसरीकडे अरे साऊथच्या फिल्मसारखा मसाला तुमच्याकडे नाही, एंटरटेनमेंट नाही, असं ज्या वेळेला आरोप होतो त्यावेळेला एंटरटेनमेंट आहे आणि चांगलं टायटल आहे. तुमच्याकडे फ्रेश कास्टिंग नाही तर ओके, फ्रेश कास्टिंग आहे, नवीन कास्टिंग आहे, म्युझिक अजय अतुल आहे, अजून काय हवं, म्हणजे अजून काय द्यायला हवं. आणि आता जर तुम्ही थिएटरमध्ये पाहत असाल तर म्हणावाचा रिस्पॉन्स नाहीये. अगदी. त्यामुळे हे चित्र भविष्यासाठी आणि याला जबाबदार कोण? आम्ही मराठी सिनेमा मेकर्स. ओके. संपूर्णपणे जबाबदार. आम्ही मराठी सिनेमा म्हणूनच्या ब्रँडमध्ये आमची प्रेक्षकांप्रती असलेली विश्वासार्हता गमावून बसलेलो आहोत. ओके. आम्ही प्रेक्षकांना मनोरंजन देण्यात कमी पडलो आहोत. आम्ही प्रेक्षकांना सतत काहीतरी शिकवत असतो. आम्हाला प्रेक्षकांना सतत दुःख विकायचं आहे. आम्हाला सतत लोकांना प्रबुद्ध करायचं आहे. आम्ही बघा काय आहोत आणि तुम्हाला कळतं का तर, आणि सतत आम्हाला फक्त आणि फक्त नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमे करायचे. आम्हाला बघायचंच नाही की लोकांना थिएटरमध्ये कसं आणता येईल. आम्हाला त्या चित्रपटाला चित्रपट बनवणारा जसा दिग्दर्शक लागतो निष्णात, तसा निष्णात निर्माता लागतो हे माहितीच नाहीये. निर्माता निष्णात लागतो. परफेक्ट. त्याला अनुभव लागेल, त्याला अभ्यास करावा लागेल, त्याला सर्व जे आम्ही एक ब्रँड, आता एखादा ब्रँड डेव्हलप करायचा, ब्रँडिंग कंपनी म्हणून मी सतत तो उल्लेख करतो, पण एखादा ब्रँड डेव्हलप करायचा तर आपण मार्केट सर्वे करतो. परफेक्ट. एक प्रॉडक्ट विकायचं. बरोबर. तर आपण मार्केट सर्वे करतो की कुठल्या मार्केटमध्ये ते चालेल, ते कुठल्या सेगमेंटमध्ये चालेल, राईट, ते पुरुषांमध्ये चालेल, महिलांमध्ये चालेल, तरुणांमध्ये चालेल, वृद्धांमध्ये चालेल, त्यांचं फायनान्शियल एक एज ग्रुप काय, माझ्या टार्गेट ऑडियन्सचा. तर हा सगळा, अरे आपला पिक्चर सगळे बघणार नाही होत, असं नाही होत की माझा पिक्चर सगळे बघणार. प्रत्येक सिनेमाचा आपापला एक ऑडियन्स आहे. तो तुमच्या गोष्टीचा श्री लिहिल्यापासून तुम्हाला एक व्यवस्थित वेगळी यंत्रणा कामाला लावावी लागेल. काय करायचं, हा कसा मार्केट करायचा, हा कसा पब्लिसाइज करायचा, हा फ्लो कुठे कुठल्या लोकांना आकर्षित करायचं, कसं आकर्षित करायचं. मला वेड या सिनेमाचं खूप कौतुक आहे. ज्या प्रकारे रितेश देशमुखजी आणि त्यांच्या टीमने, त्यांना कंप्लीट माहिती होतं की मला हा सिनेमा कोणाला द्यायचा आहे. माझा ऑडियन्स कन्फर्म होता. त्यांनी ना मोठमोठे होर्डिंग्स लावले, ना बसवर कुठे तुम्ही वेडचे हे बघितले असतील, ना पेपरमध्ये पानभर जाहिराती बघितल्या नाही. त्यांना त्यांची स्ट्रॅटेजी माहिती होती. माझा टार्गेट ऑडियन्स कुठून येणार आहे या सिनेमाला, तो सोशल मीडियामधून येणार आहे. मग ते कोण आहेत, मग ते इन्फ्लुएन्सर्स आहेत. मग त्यांना कसं गाठायचं, त्यांना कसं, आणि तो त्यांनी करून दाखवलं. खरं, बाई पण भारी देवा, त्यांना माहिती होतं आम्हाला हा कोणाला विकायचा. परफेक्ट. शाळेतल्या मुलांना विकत बसले नाहीत ते. परफेक्ट. सो हे कळतच नाही. त्यामुळे जी काही जबाबदारी आहे या आत्ताच्या परिस्थितीची, ती संपूर्णपणे मेकर्सकडे येते. सर, एक काही निर्मात्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं की ह्यांच्या बॅकला एक चॅनल असतं, म्हणजे जिओ आहे किंवा झी आहे किंवा म्हणजे समथिंग. तर खूप वेळेला त्या निर्मात्यांच्या मागे कुठले चॅनल नसल्यामुळे पब्लिसिटीला कठीण जातं. तर हे खरोखर आहे की
त्यांना काही ही स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणताप्रमाणे पेपरावर नसतात, ती लोक फक्त आपले झापडं लावून जातात, असं होत असेल. ते काय शेवटी अपयशाला खूप कारण आहेत है ना. तर माझं असं म्हणणं की अनेक सिनेमे असे आहेत, समित कक्कडने सिद्ध करून दाखवले, त्यांनी अनेक सिनेमे चालवून दाखवले, अनेक सिनेमे. फॉर दॅट मॅटर मुळशी पॅटर्नच्या मागे कुठे रे कोण होतं, त्या टायमाला कोणच नव्हतं. येस, अशी अनेक उदाहरणं देता येतील. बरोबर. तुमचं कॉन्टेंट आहे ना, तोच हिरो आहे. तो जर तुमचा सशक्त आहे, तुम्हाला प्रत्येकाला वाटतोच की अरे बघा माझा कॉन्टेंट काय, तो भाग वेगळा. पण माझं असं म्हणणं आहे की तो लोकांना थिएटरमध्ये घेऊन येण्याची कॅपॅसिटी असलेला आहे का, त्यात पोटेन्शियल आहे का. म्हणजे मी गेली अनेक वर्ष फिल्मफेअरच्या परीक्षणाला मी सगळे सिनेमे बघतो, कारण मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्याला परीक्षक म्हणून असतो. त्यामुळे तर काय होतं की जे एंटरटेनमेंट मी टीव्ही नामक एका याच्यावर बघतो, तशाच धाटणीची जर गोष्ट तुम्ही मला मोठ्या पडद्यावर दाखवणार असाल, मग माझ्या कौटुंबिक वाद आणि माझे नवरा बायको मधले विवाद, मग नवऱ्याचं अफेअर, मग माझ्या आजीला घरातून बाहेर काढलं, ह्या गोष्टी आता नाही बघणार लोक. राईट. आणि अरे नाही नाही मराठी लोकांना हे आवडत ना, हा एक अप्रोच घेऊन बघतो. एक मिनिट, मराठी लोकच बघतात ना ते पण सिनेमे. राईट. कंतारा हिट झाला जर महाराष्ट्रात, तर कंताराने काय बाहेरून नाही आणली, कर्नाटकवरून माणसं इथे आणून नाही कंतारा हिट झाला ना. तेच लोक बघतात ना हिंदी सिनेमे, तेच लोक बघतात. राईट. दिशा पटनीला बघणारे पण तेच लोक आहेत. तुमच्याकडे आहे का दिशा पटनी? राईट. नाहीये. कारण नाही मराठी माणसांना ते तसलं काय आवडत. कुणी सांगितलं का नाही आवडत? करून तर बघा. तुमच्याकडे नाहीच आहे तसं काही. तुमच्याकडे ग्लॅमर नाही. तुमच्या हिरोईन्सना आपल्याला प्रेझेंटेबल राहायला हवं, आपल्याला एक्सक्लुझिव्ह राहायला हवं, हे कळतच नाही. राईट. 2 सिनेमांमध्ये दिसली की 4थ्या सिनेमात त्या हिरोईनचा एकूणच पसारा आवाका वाढलेला असतो. लक्ष द्यायला पाहिजे ना. म्हणजे आय एम नॉट बॉडी शेमिंग ना, बरोबर, ह्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. पण मला जर ते प्रेझेंटेबल हवंय, एक कॅरेक्टर, एखाद्या कॅरेक्टरमध्ये जसं दम लगा के आयशा सारख्या कॅरेक्टरमध्ये आपण एखाद्या वजनदार बाईला पाहू शकतो, किंवा वजनदार नावाचा सिनेमा जो सई आणि प्रियाने केला त्याच्यात आपण पाहू शकतो. पण प्रत्येक सिनेमात आपण त्या व्यक्तीला तसं नाही ऍक्सेप्ट करू शकत. बरोबर आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण न करता अरे नाही मला असंच बघायचं, मी असेच राहते, मी असं नाही चालणार. तर तो प्रोफेशनलिझम कमी आहे अभिनेत्यांकडे, एक्सक्लुझिव्हिटी कमी आहे. तो आज इथे मालिकांमध्ये पण दिसतो, तो मला नाटकांमध्ये पण दिसतो, तो मला त्यालाच मी तिकीट काढून कसं काय पाहिलं नाही का म्हणजे सोशल मीडियावर आजकाल तर काही लोकांना ना काही रील्स एवढं पॅशन आहे. आय हेट इट लाईक एनिथिंग. अरे तुम्ही एक्सक्लुझिव्ह अभिनेते आहात. रील स्टार हे तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही या उंचीला आहात, रील स्टार तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही काय करताय, तुम्ही त्यांना फॉलो करायला अजून खाली जाताय. तुम्ही त्यापेक्षा गुणवान आहात, ईश्वराने त्यापेक्षा जास्त काहीतरी दिले म्हणून तुम्ही तिथे आहात आणि ते तुम्हाला फॉलो करतायत. आणि इकडे उलट प्रवास यांचा सुरू आहे. आणि मग अरे आमच्या टॅलेंटला वाव नाही. तुम्ही तुमचं टॅलेंट मातीत घालताय, तर वाव कोण देईल आणि का देईल? एक्सक्लुझिव्हिटी नाही. तुम्ही किती वेळेला अक्षय कुमारला सिरियल मध्ये पाहिलं? कुठलेही टॉपचे घ्या, ते एक्सक्लुझिव्ह असतात, ते इथेच दिसतात, ते तिथेच दिसतील. सगळे हिंदीचे तुम्ही टॉपचे सगळे घ्या, अगदी कार्तिक आर्यन, राजकुमार राव ह्यापासून सगळेच ते एक्सक्लुझिव्ह असतात ना. आमच्याकडे तसं आहे का? एखाद दोन म्हणजे अंकुश चौधरी किंवा असे संजय नार्वेकर वगैरे असे 2-3 अपवाद वगळले तर आमच्याकडे असं काही नाही. तो सिरियल मध्येही दिसतो आणि मग त्यालाच पाहायला तुम्ही का तिकीट मध्ये पण मी का पाहिजे? खर्च आहे ना, मला थिएटरला जाणं खर्च आहे, मी खर्च का करू? ते थोडंसं सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बसून मराठी चित्रपट, आता काहीतरी धोरण समिती वगैरे आहे, तर थोडंसं हे पण धोरण केलं पाहिजे की आपण आपल्यामध्ये चर्चा करून हे चुकतंय आपलं, आपण थोडंसं वेगळा विचार करायला हवा. लोकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार, आणि कर्नाटक इंडस्ट्रीत तसं झालं. ते एकत्र आले, त्यांनी विचार केला की काय होतंय, कन्नड इंडस्ट्रीला आपण कसं वर आणू शकतो. मग काही उपाय असू शकतात की समजा थिएटरमध्ये आपण असं केलं की पहिल्या 5 रो आहेत, तर त्या 5 रो मध्ये मराठी सिनेमा हा केवळ 20 रुपयामध्ये दाखवला जाईल. ओके. मग तुम्ही एक मोठं होर्डिंग लाखो रुपये खर्च करून करण्यापेक्षा
₹20 जर तुम्ही लोकांना तो पहिल्या 3-5 रो मध्ये दाखवलात, तेच तुमची पब्लिसिटी करतील ना जर तुमचा सिनेमा चांगला असेल तर. मध्ये अनासपुरे आय थिंक म्हणाले की ₹50 तिकीट दर ठेवा तर त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल सुरुवातीच्या. हो, अत्यंत उत्तम. खूप काय काय आम्ही मकरंद अनासपुरे सोबत खूप उपाय का केले होते. ते शासन दरबारी मांडले सुद्धा आहेत. आता बघूया त्याचा पाठपुरावा करावा लागेल, कारण शासनाला काय फक्त सिनेमा मराठी मोठं करणं एवढंच काम नाहीये, त्यांच्या मागे भरपूर काम आहे. पण म्हणजे खूप होतं, म्हणजे जसं एसटीच्या स्थानकं जी आहेत तिथे खूप लोक वाट पाहत असतात, तर ते एसटी स्थानकाचा नेहमी तळमजलाच असतो. बरोबर. मग समजा त्याचा पहिला मजला आपण थिएटर म्हणून विकसित करू शकतो, तर त्या लोकांना तेवढा 1-1.5-2 तास वाट पाहताना ते सिनेमे पाहतील. त्या निमित्ताने सिनेमा चालेल, त्या सिनेमा थिएटरच्या भाड्यातून एसटी चालेल. दोघांना अमिकेबल अशी ही योजना आहे. म्हणजे त्याचा पाठपुरावा सुरू आहे. पण मी जसं म्हटलं तसं जोपर्यंत प्रेक्षकांना तुम्ही थिएटरमध्ये आणणार नाही, तसा कॉन्टेंट देणार नाही, केवळ मला आवडतो तो सिनेमा रोहनने पाहावा, हा जोपर्यंत हट्ट मी टाळणार नाही की मला हा आवडतो ना सिनेमा, मग लोकांनी तोच पाहायला पाहिजे, हा हट्ट मी टाळणार नाही. मी थोडा लोकांचा मासेसचा विचार करेन की त्यांना काय हवं ते देऊया. आणि मग जसं मागे अनुराग कश्यप म्हणाले होते की रोहित शेट्टीचे सिनेमे चालतात म्हणून अनुराग कश्यप या इंडस्ट्रीत राहू शकतो. व्हेरी नाईस. तर आपल्याकडे थोडे रोहित शेट्टी जन्माला येणं गरजेचं आहे मराठीत, असं मला वाटतं. म्हणजे सर ॲक्च्युली आता सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याला, आणि तुम्ही मराठीबद्दल एवढं प्रेम आहे तुमचं, आम्हाला नेहमी दिसत असतं वेगवेगळ्या स्वरूपात. ते काय वाटतं की मराठी भाषा ही आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने किंवा ओव्हरऑल आता ह्याचा झालेला हात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, एक आपल्याला केंद्राकडनं एक 250-300 करोडचं एक चांगलं बजेट मिळू शकेल याला, तर कशा पद्धतीने ही म्हणजे साहित्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा ह्या क्षेत्राच्या म्हणजे काय करायला हवं जेणेकरून ह्याचा वापर आपल्याला ॲज अ बिझनेस म्हणून नंतर भविष्यात करता येईल? यातनं माझी काही स्फोटक मत आहेत. मुळात याआधी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्यांना किती निधी मिळाला? म्हणजे बंगाली असेल, तेलुगू असेल, समथिंग. बरोबर. ज्यांना कधी तमिळ आहे ह्यांना किती निधी मिळाला, त्या निधीचा वापर कसा केला गेला, याचा एक कुठेतरी लेखाजोखा आधी मांडला गेला पाहिजे. त्याच्यातून आपण शिकलो पाहिजे की आपल्याकडे वारे माप संमेलनं होत असतात. बरोबर. जे मला अजिबात आवडत नाही. माझ्या मते सरकारकडून पैसे घेऊन एकत्र येण्यासाठीचा एक इव्हेंट असं एक संमेलनांना रूप आहे. तर असं नको व्हायला की पुन्हा एकदा मराठी अभिजात भाषेच्या नावाखाली आपण फक्त संमेलन आणि इव्हेंट करू. बरोबर. कारण आम्हाला फायद्याच आहे, माझी इव्हेंट कंपनी. पण मूळ ज्यावेळेला आपण मराठी भाषेचा विचार करतो, जसं परवा मी एक छान कार्यक्रम पाहिला महाराष्ट्र टाइम्सने केला होता की ज्ञानपीठाचे देणे, म्हणजे ज्यांना ज्यांना ज्ञानपीठ पारितोषिक अवॉर्ड मिळालेला आहे त्या 4 साहित्यिकांच्या साहित्य कृतींवर सादरीकरण, काही कविता होत्या, काही वाचन, उतार्यांचं वाचन होतं, काही गाणी होती आणि खूप छान सादरीकरण होतं. मला असं वाटतं की अशा प्रकारचा सखोल कार्यक्रम मुळात मराठी मुलांना, आत्ता जी मुलं आहेत त्यांना मराठी भाषेची गोडी कशी लागेल, बरोबर, त्यांना आपलं संत साहित्य, आपण जर अभिजात म्हणतो ना की ते कुठल्याही इतर याच्यापासून व्युत्पत्ती झालेली नाही, मग ते कसं आहे त्याचा रिसर्च त्यांच्या समोर आणून की अरे तुकोबारायांनी हे लिहिलंय, ज्ञानोबांनी हे लिहिलंय. अहो आता तुम्ही, माझी मुलगी शिकते शाळेत, तर किती मराठीच्या वर्गातल्या, तिच्या वर्गातल्या मुलांना किती मराठी बोलता येतं, हाच खरं तर क्वेश्चन मार्क. तर जर अभिजात मराठी म्हणून अमुक एक काही निधी आला, तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या CBSE, ICSE आणि इतर प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या मराठी शिक्षकांपासून सुरू करा. बरोबर. हो, शिक्षकांपासून सुरू केलं पाहिजे. मराठी शिक्षकांचं मराठी ऐकून घेरी येईल, तर तिथून सुरू करायला हवं. त्यांना सांगायला हवं की हे तू वाचायला हवंस, हे तू वाचून समजून मग मुलांना शिकवायला हवं. मुलांना गोडी कशी लागेल त्या म्हणजे मध्यंतरी आम्ही एक प्रयत्न असा करत होतो, म्हणजे मी करणारही आहे, मी प्रयत्न केले. आम्ही विठोबा रॉक्स नावाने एक रॉक बँड
करायचं असं ठरवलं होतं. ओके. आता याचं कारण काय की रॉक हा म्हणजे दगड, त्याची व्युत्पत्ती याच्यातून आहे की मला बंडखोरी माझी जी आहे आतली ती दाखवायची लोकांसमोर प्रस्थापितांविरोधातली, बरोबर. म्हणून त्या रॉक म्युझिकचा जन्म झाला. बरोबर. आणि ते कायम आत्तापर्यंत म्हणजे आत्ता परवापर्यंत तुम्ही कोल्डप्लेला गेला असेल सगळे, तर ज्या प्रकारे ते रिसीव्ह केलं जातं ह्या तरुण पिढीकडून किंवा त्याच्या पुढच्या पिढीकडून, येणाऱ्या पिढीकडून केलं जाईल, तर मग आपण का नाही आपल्या गोष्टी त्यांना त्यांच्या भाषेतून सांगूया. एक इमॅजिन करा की कोल्डप्ले तुकोबरायांचा अभंग जर सादर करतोय, बरोबर. कोल्डप्लेची काही गाणी पाठ नसतात आपल्याला, काय अरे काय अर्थ होता त्या गाण्यात, त्याचं दुसरं कडवं तर काय डोळ्यात पाणी, असं काय नाही ना. तर मग जर आपण या रॉक फॉर्म मध्ये तुकोबरायांच्या रचना, ज्ञानोबांची रचना आणि ते जर आणून त्या फॉर्म मध्ये मुलांना आवडतं ना. आणि आम्ही याचा एक छोटा प्रयत्न करून पाहिला ठाण्यातल्या एका कॉलेजच्या मुलांसमोर. आम्ही तो रॉक फॉर्म, आणि तुला विश्वास नाही बसणार पण सगळी मुलं, ज्यात अगदी मुस्लिम पेहरावातल्या मुली सुद्धा होत्या, आणि त्या पहिलं तोगे काऊ कोकतायावर दोन्ही हात वर करून नाचत होते. हे जे चित्र आहे ना, तर माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला त्याला पहिलं तोगे काऊ कोकत आहे हे गाणं आवडेल, त्यावेळेला तो जाऊन वाचेल ना की अरे पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हणजे काय, कोणी लिहिलं, त्याचा अर्थ काय. एक्झॅक्टली. तुम्ही त्याला अर्थ शोधण्यासाठी प्रोत्साहित करा की मी जाऊन अर्थ शोधला पाहिजे, पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हणजे काय आहे, कोणी लिहिलंय. जसं मुन्नाबाई MBBS आला आणि गांधीजींच्या बद्दलच्या पुस्तकांचा खप वाढला, हे खरं आहे. परफेक्ट, राईट. मग याच्यात मला असं वाटतं की यश मुन्नाबाई MBBSच्या कर्त्यांचा आहे, प्रश्नच. गांधीजी कळावेत म्हणून तुम्ही गेली 50-60 वर्ष प्रयत्न करताय. परफेक्ट. मला एकदा असंही झालं की अरे मणिभवनला गांधीजींच्या अनेक पुस्तकं आहेत आणि त्याला कोणी नाहीये, वाली रे तुमच्यासारख्या तरुण मुलांनी तिकडे गेलं पाहिजे, त्याचं काहीतरी सांभाळ केला पाहिजे, असं मला एका अत्यंत गांधीवादी व्यक्तीने सांगितलं होतं. आणि ते शक्य नव्हतं, पण हे शक्य झालं त्यांनी आणि ते करून दाखवलं आणि आता लोक वाचायला लागले. मग माझे सत्याचे प्रयोग इतकं चाललं किंवा काय. मग तसाच वापर जर आपण केला आणि मराठी भाषेला त्या मुलांना कळेल अशा भाषेमध्ये जर समजावून सांगितलं. आजकाल मराठी शब्द वापरले तर ही टॉक्स लॉट ऑफ मराठी यार असं म्हणतात, पण हे कळले पाहिजे ना आपले शब्द आहेत हे. खरंय, खरंय. आता दिवाळी राऊंड द कॉर्नर आहे, तर अरे कानवले खाशील का, तर नाही कळणार लोकांना कानवले म्हणजे काय. नाही कळणार. आमच्या गावी काटकुडुगुळे असा शब्द आहे, तो किती गोड आहे ऐकायला, काटकुडुगुळ. हे तकली. तर माझं असं म्हणणं की हे इतका गोडवा आहे, छान. आता मी तो शब्द उच्चारतात तुला हसू आलं. खरंय. तर हे सगळं आहे आपलं, आपलं आहे, इतरांकडून आणायची काही गरज नाही, आपलं सगळं आहे. किंवा शिवरायांचा इतिहास, अनेक सिनेमे बनतायत, चांगली गोष्ट आहे, अप्रिशिएबल आहे. पण तो अजूनही मला असं वाटतं की मुलांना आवडेल, कळेल याच्यात आणला पाहिजे. म्हणजे जी बालनाट्य होतात पोगोमॉन, काय पोकेमॉनच्या डोरेमॉनच्या जंगलात अमुक तमुक, ते बदलून आपण थोडस जर विचार केला तर ह्या अभिजात भाषा दर्जा बिर्जा चर्चा करण्याला अर्थ आहे. नाहीतर वांजोट आहे त्याच्यात, त्याच्यातून आउटपुट जर काही नसेल तर मग काय आपण लाभले आमाचं भाग्य बोलू तू मराठी, दुसरं काय. खरं ऍक्च्युली अशा गोष्टींवर मुळात दुसऱ्या बाजूने बघणं एक वेगळ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या काय तुम्हाला कुठली गोळी आवडते ती व्यवस्थित पद्धतीने देणं खूप महत्त्वाचं आहे. जे राजकुमार इराणींनी जसं सांगितलं मुन्नाबाई MBBSच्या द्वारातून केलं किंवा थोड्या प्रमाणात मराठी. तुमचा सध्याचे जे दिग्दर्शक आहेत जे तुम्ही पाहता बघता, तुम्हाला तर कुठला असं दिग्दर्शक अपिलिंग वाटतो की जो की ह्याच्यामध्ये एक वेगळं पोटेन्शियल वाटतं की ज्याने ज्या पद्धतीने जर काम करतोय, म्हणजे हिंदीतलं असेल, मराठीतलं असेल, कोणी अशी ते लिस्ट ऑफ डिरेक्टर्स आहे. कारण काय मी जसं म्हटलं की आम्ही परिस्थितीने दिग्दर्शक झालेलो आहोत, तर परिस्थितीने म्हणजे सिनेमे पाहून. तर आमच्या घरात राज कपूर अत्यंत आवडता, त्यामुळे राज कपूरचे सगळे सिनेमे त्यावेळेला आमच्याकडे VHS व्हायच्या. VHS वर आम्ही ते 3 सिनेमे, मग त्यात एक राज कपूरचं असणं अगदी कंपल्सरीच असायचं. किंवा त्यावेळेला आम्ही पडद्यावर बघितलेले सिनेमे, दादा कोंडके मी पडद्यावर शिकलोय. मग अचानक गुरुदत्त दिसले, गुरुदत्तांबद्दल प्रचंड आदर, म्हणजे मला काळाच्या आत्यंतिक पुढचा माणूस होता गुरुदत्त. ओके.
गुरुदत्तचे सिनेमे जर आत्ताही मुलांनी पाहिले नीट शांतपणे बसून बघा, थोडा वेळ लागेल तो डायजेस्ट व्हायला, त्यातला फ्रेम न फ्रेम कळायला, त्यातला शब्द न शब्द कळायला. पण ज्या प्रकारचे सिनेमे गुरुदत्त साहेबांनी दिले, मला माहित नाही सत्यजित रे किती शांतपणे मुलं पाहत असतील. पण ज्यावेळेला तुम्हाला असं वाटत असेल, मला नेहमी असं माझ्याबद्दलचं आहे ते, की ज्यावेळेला मला असं वाटतं ना की अरे हा आपण खूप छान डिरेक्ट केला, त्यावेळेला जाऊन ते बघायचं आणि आपोआप जमिनीवर होतो, नाही रे अजून खूप वेळ आहे, ते कळायलाही वेळ, अजून आपल्याला समजायलाही वेळ आहे, करणं तर फार लांबचं आहे. तर ते जमिनीवर येण्यासाठी ह्या सगळ्यांना बघणं गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम जसं मी नाव घेतो नेहमी की विधू विनोद चोप्रा सारखे दिग्दर्शक की जे कडू गोळी अत्यंत मधातून छान गोड देतात, ती पचल्यानंतर तो स्वादही येतो आणि प्रोटीन्सही येतात. तशा प्रकारचा तो सिनेमा. त्यामुळे वेगवेगळे सिनेमा मेकर्स खूप छान वेगवेगळे प्रयत्न करतात. मराठीतही खूप आशावादी आहे मराठीतल्या येणाऱ्या नवीन दिग्दर्शकांबद्दल. जी मुलं आता शॉर्ट फिल्म मध्ये अप्रतिम काम करताय, त्यांच्याकडून मला खरंच खूप अपेक्षा आहे. फक्त पुन्हा एकदा तेच झालं पाहिजे की मनोरंजनाची कास सोडून खूप लांब जर गेला, बरोबर, त्या उमेदीच्या काळात जसं आम्ही ज्यावेळेला एकांकिका करायचो त्यावेळेला आम्हाला माहिती असायचं की अरे एकांकिकेचे हे विषय केले, थोडस सामाजिक प्राइज मिळते की बक्षीस, मग बक्षिसासाठी एकांकिका होणं. मी ते कधीच केलं. मी माझ्या एकांकिका तेव्हाही एंटरटेनिंगच असायचे आणि तेव्हाही कमलाकर नाडकर्णींपासून जी परीक्षक असायचे ते मला नेहमी बोलायचे. मला ते वाक्य अख्ख्या टीमला माहिती झालेलं की ही एकांकिका पाहिली, ह्याचा दिग्दर्शक, ह्याला असं वाटतं की नाटक म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर काहीतरी दाखवत, असं काहीतरी त्यांनी एकांकिकेत केलं. अशा प्रकारची चिकित्सा असायची आणि ते मला त्यावेळेला राग यायचा. पण आता बरं वाटतं की अरे ती चिकित्सा तशीच झाली म्हणून मी पूर्णपणे सिनेमाकडे वळलो. मला ते नाही जमलं जे त्यांना अपेक्षित होतं, बरोबर, म्हणून मी सिनेमा मेकर झालो आणि आता जे काही आहे ते झालो, तर ते बरंही आहे. त्यामुळे तो विचार मुलांनी केला पाहिजे की आपल्याला नेमकं कुठे जायचंय, हेच मी पुढे नाही विकणार. बरोबर बरोबर. आता काळ बदललाय, काळ बदललाय. मला की सिनेमा ही व्यावसायिक कला ही आधी. सर, आमचा कार्यक्रमाचा छापा गाठ आहे, तर प्रत्येक व्यक्तीची एक दुसरी बाजू असते जी माहीत नसते. आणि विजू मानेंची अशी कुठली दुसरी बाजू आहे जी म्हणजे एखादी सवय असते किंवा एखादा छंद असतो, एखादी अशी गोष्ट असते जी ती आतापर्यंत कधी सांगितली गेलेली नसते. तुम्हाला तुमची दुसरी बाजू कुठली आहे जी आम्हाला आज प्रेक्षकांना सांगू शकाल तुम्ही? अगदी खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं ना, माझी दुसरी बाजू आहे की मी ना मला उद्योगपती म्हणून सुद्धा नाव कमवायचं आहे. ओके. त्या दृष्टीने जे काही होईल ते मी करतो आहे. बरोबर. मी अत्यंत गरीब पण नाही, दरिद्री परिस्थितीतच जन्माला आलो. 10 बाय 10च्या खोलीत माझं आयुष्य गेलं. तुम्ही ठाण्यामध्येच 10 बाय 10च्या खोलीत अत्यंत हालाखीच्याच परिस्थितीत जगलो, वाढलो. आणि 2005 पासून ज्या वेळेला सगळं सुरू झालं, गोजिरी सिनेमा आणि ते सगळं, त्यानंतरचा तो पण त्यावेळेला असं ठरवलं की ना पुन्हा गरिबीचं तोंड पाहायचं नाही. आपल्याकडे जो दुसरा, आता हा तू कसा घेशील तुझ्या कार्यक्रमाच्या सेगमेंटमध्ये, आपल्याकडे ना गरिबीचं खूप जास्त ग्लॉरिफिकेशन आहे. बरोबर. अंथरूण पाहून पाय पसरा, 1 ती 7 जणांनी वाटून खा. तर मला ते ग्लॉरिफिकेशन नाही आवडत. ते ग्लॉरिफिकेशन म्हणजे मी परिस्थितीची ढाल पुढे करून स्वतःचा कातडी बचावाचं धोरण वाटतं मला. माझ्यात धमक नाही, परफेक्ट, माझ्यात दम नाही. मध्यंतरी ज्यावेळेला नारायण मूर्तींनी स्टेटमेंट केलं की मुलांनी खूप तास काम केलं पाहिजे, तर त्यावर काउंटर करत होते लोक. मला आश्चर्य वाटलं. मी करतो. मी संडेजना सुट्टी घेत नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये 18 तास काम करतो. परफेक्ट. मला आवडतं, कारण मला माझा उत्कर्ष पाहायचा आहे. मला पुन्हा गरिबीचं तोंड पाहायचं नाही. मला एक मोठा उद्योगपती व्हायचा आहे. बरोबर. आज माझ्याकडे, मी सोशल ब्रँडिंगमध्ये, मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे, मी इव्हेंटमध्ये आहे. माझ्याकडे जवळपास 60 लोकांचा स्टाफ आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की 60 जण माझ्याकडे काम करतात. एवढी मोठी कंपनी आहे. ती कंपनी मला माझ्या कंपनीमध्ये 600 स्टाफ असतील इथपर्यंत वाढवायचे, इतकी मोठी करायची. मला सुद्धा त्या मोठ्या कंपन्यांमध्ये जायचं आहे की जिथे फोर्ब्सच्या पहिल्या 100च्या यादीत असेल.
पहिल्या 50च्या आधीच असेल, ते सगळं मला करायचं. म्हणजे मी एक सिनेमा मेकर, एक लेखक, एक दिग्दर्शक, हे तर मला आहेच, ते आहेच. पण मला एक मोठा उद्योगपती व्हायचंय, मला मोठा उद्योजक व्हायचंय, मला लोकांच्या मनातली, विशेषतः मराठी मुलांच्या मनातली असूया घालून टाकायची. क्या बात आहे. आपल्याकडे ना एक श्रीमंत व्यक्तीबद्दल ना अत्यंत घाणेरडा संभ्रम आहे. परफेक्ट. अरे हा माहितीये का 2 नंबरचा पैसा, अरे यांच्या घरातली मुलं बघितलेत का म्हणून यांना हे असले आजार. काही नसतं. तुम्ही मॅनिफेस्टच करता की मला श्रीमंत व्हायचंच नाही. परफेक्ट. मला गरीबच राहायचंय, मला आहे त्या कपड्यातच जगायचंय. नाही ना, वाढवून अंथरून आपण मोठं अंथरून घेऊ, पाय कशाला आखडून घ्यायचे. एक तीळ 7 जणांनी का खायचा, आपण तीळ करू ना 700. परफेक्ट. 7 जण मिळून 700 तीळ खाऊ, असा विचारच नाही होत, किंवा अशा विचारांचं प्रवर्तनच होत नाही. परफेक्ट. कुणी बोलतच नाही अशा विचारांबद्दल की अरे आपण मोठं होऊया. बरं काय करायचं, मेहनत करायची, तुम्हाला कुणालाही लुबाडायची गरज नाही. परफेक्ट. सचोटीने काम करून तुम्ही होऊ शकता, हे मी सांगतो, मी केलंय म्हणून सांगतो. खरंय. फक्त एवढंच आहे की तुम्ही आत्ताच्या वातावरणामध्ये तुम्हाला जे गारुड घातलं जातं, मी अमुक धर्माचा, मी अमुक जातीचा, मला माझ्यावर अन्याय केला गेला, मला दाबलं गेलं, माझ्याबद्दल पॉलिटिक्स झालं, माझ्या ऑफिसमधले लोक असेच वागतात, हे सगळं सोडून द्या. परफेक्ट. मी काय आहे मुळात, नोकरी 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 नोकरी, आरक्षण, नोकरी, याच्या मागून सोडून द्या ना ते. स्वतःचं काहीतरी निर्माण करा. मी नोकऱ्या देईनचा एक हे कधी विचार कधी येणार? मी सांगतो सगळ्यांना, विचार करा, मी नोकऱ्या देईन, मला ती कॅपॅसिटी, माझ्या मनगटात ताकद आहे, माझ्या बुद्धीत आहे, माझ्यात मेहनत करण्याची धमक आहे. मी 24 तासातले 23 तास मेहनत करेन मी, आणि प्रत्येकाला ते शक्य आहे जर केलं तर. मी शिकेन. आज मला ते आश्चर्य वाटलं, तुझ्या काय तू मेसेज केला ना, तरुणांना काहीतरी मारायचं, मला आयला तरुणांना मार्गदर्शन करण्यात का मोठा आलो. लोकांना असं खरंच वाटतं की मी खूप वयाचा आहे, पण मी अजूनही शिकतो. मी जसं मगाशी सांगितलं की मी त्या जाहिरातीकडे गेलो, मी अजूनही माझ्या आयुष्यातल्या, माझ्या दिवसातला 1 तास मी AI शिकायला देतो. हो, ग्रेट. पूर्ण 1 तास. मी आज नवीन काय आलं, मला रनवे ML पासून ते तुमच्या ChatGPTच्या याच्यापासून सगळं मी तंत्र अवगत करतो. कारण मला टिकायचंय, कारण मला नुसती गाढव मेहनत पण करायची नाहीये. मेहनत तर गाढवही करतं. मला या स्पर्धेत टिकून राहायचंय. मला त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी, मेहनत करण्यासाठी काही हत्यारं माझ्यासोबत असली पाहिजेत. ती हत्यारं मी माझी पाजारली पाहिजेत ना. मी तलवारीला धार केली पाहिजे माझ्या, तर मी जाऊन लढू शकेन. तर हे सगळं करून मग मी पुढे जाणार. मी नुसती दिवास्वप्न पाहणार नाही की अरे आता बघ मी पुढच्या जन्म म्हणजे मी झालोच आता अदानी अंबानीपेक्षा मोठा, असं नाही होणार ना. त्यासाठी उठून काहीतरी खूप आमच्यातला किस्सा आहे हा. मी आणि अभिजित पानसे आम्ही खूप काळ एकत्र काढलेला आहे. अभिजित पानसेंच्या घरात आम्ही सकाळपासून उन्हाळ टप्पू काहीतरी चर्चा, सिनेमा कसा आहे, अमुक. बरोबर. आम्ही असं विचार करत होतो की अरे यार ह्याचं पण झालं रे, ह्याचाही सिनेमा आला, ह्याचाही सगळं, आपलं का होत नाही काही, असं आम्ही एकमेकांची चर्चा करत होतो. आणि मित्र आहे निलेश दिवेकर, त्याचा अभिजितला फोन आला. तर अभिजितने की अरे असं आम्ही आत्ता बोलत होतो की आमचं काही होत का नाही. तर तो म्हणाला 2 शब्दातलं उत्तर आहे, काय तुम्ही करत नाही. तुम्ही काही करत नाही, एवढं बोलल्याने त्याने फोन ठेवून दिला. आणि अरे हो रे, आपलं काही होत का नाही, कारण आपण काही करत नाही. आपण केलं पाहिजे, उठून केलं पाहिजे. कुणीतरी माझ्यासाठी करेल ही एक भावना जी आहे ना, ती तुमच्या उत्कर्षाला मागे ओढणारी भावना. कुणीतरी नाही करणार, माझ्यासाठी मीच केलं पाहिजे. परफेक्ट. मी ज्यावेळेला करेन त्यावेळेला ती जी शक्ती आहे, ती जी एनर्जी आहे ना, ती तुमच्याकडे काम करेल. तू उठ, तू कर, तू करतोयस, तुझ्यात इच्छा आहे, मग मी तुला मदत करतो, तुला कुठपर्यंत न्यायचं ते मी बघतो, असं ती एनर्जी म्हणत असते. त्यामुळे तुम्ही उठून ते केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जी दुसरी बाजू, आता ठीक आहे सामाजिक काम वगैरे हे सगळेच करत असतात, पण मला ते फार वेळा मी सांगत नाही, पण मी स्वतः उठून खूप काही सामाजिक काम केलं असं नाही, पण माझ्या कडे जी सामाजिक संस्था आहेत माझ्या आजूबाजूच्या, त्यांना मी शक्य ती मदत करत असतो. उदाहरणार्थ आमच्या ठाण्यात अत्यंत स्तुत्य असा उपक्रम चालतो. माझा एक मित्र भटू सावंत, त्याला असं वाटलं की जगात या देशाची ओळख न झाला, या देशात भिकारी आहेत अशी आहे, तर मला ती ओळख मिटवून टाकायची. आणि म्हणून त्याने काय केलं, तर
भिकाऱ्यांना ते ज्या सिग्नलवर भीक मागतात तिथेच त्यांच्यासाठी शालेय शिक्षण सुरू केलं. ग्रेट. मी त्या संस्थेबरोबर जोडला गेलेलो आहे. आमच्या ठाण्यात 3 नाक्याला सिग्नल शाळा नावाचा उपक्रम चालतो. आश्चर्य वाटेल की त्याच्यातून आता एक इंजिनियर होईल मुलगा, त्या शाळेतून शिकून रस्त्यावर भीक मागणारा मुलगा, काही मुलं एक पोलिसात भरती होईल, आता एक PWD मध्ये कामाला लागणार आहे. ही मुलं त्या सिग्नलवर भीक मागत होती. आता ती मुलं त्यांचं आयुष्य सेट होईल आणि अत्यंत उत्तम शाळा आहे, मोठी लॅब आहे, सगळं छान आहे. या अशा संस्थेबरोबर आहे. माझ्या टिटवाळ्याला एक आश्रम आहे मुक्ता परिवर्तन संस्थेचा, त्याच्यात त्या बहिणी आहेत माझ्या, 40 बहिणी आहेत ज्यांच्याबरोबर मी रक्षाबंधन भाऊबीज साजरी करतो. जवाहर मोखाड्याला माझी एक मैत्रीण आहे, ती खूप काम करते, आणि वर्षा परचुरे नावाची, तिच्याबरोबर कधीतरी काहीतरी त्यांच्यासाठी काम करत असतो. आणि पण हे काय मला फार काय मी ग्रेट करतो अशातला माझा मुद्दा नाहीये, पण माझं असं म्हणणं की ती बाजू जी आहे ती महत्वाची आहे, की प्रत्येकाने आता नोकऱ्यांच्या मागे लागून काही होणार नाहीये, त्यापेक्षा आपण नोकऱ्या कशा देऊ अशी माणसं आपण होऊयात असं मला वाटतं. म्हणजे सर तुम्हाला ॲक्च्युली खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे एक कळतं, आपण एक 20-25 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये असल्यामुळे काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे विजन असतं. जे तुम्ही आता सांगितलं की मी जेव्हा इतर कलाकारांना जेव्हा विचारतो तुझं पुढच्या 10 वर्षाचं विजन काय, तुझं सेन्स ऑफ मिशन काय, किंवा तू आता आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे किंवा तुमचं येणाऱ्या IoT आहेत, ह्या सगळ्या तुमच्या तांत्रिक गोष्टी येणार आहेत आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल रेडी राहायचं आहे, 100%. त्यासाठी तुम्ही तयार होत आहे. जसं शाहरुख खान मध्ये म्हणाले होते की तुम्हाला हार्डवर्क अँड पेशन्स इज ऑलवेज स्पेस. हार्डवर्कशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्हाला वाटत असेल कोणी तुम्ही सांगत असेल ना घरी बसा कधी होऊ शकत, म्हणजे तुम्ही आता मागच्या सगळ्या तुमच्या याच्यामध्ये सांगितलं. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची अशी आहे की जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की श्रीमंत म्हटलं की लोकांना पहिल्यांदा असं तरी यार श्रीमंती काय लगेच आलेली नसते, ती स्टेपने येते. मुळात मुलांनी मॅनिफेस्ट करायला हवी की बाबा मी पुढच्या 10 वर्षामध्ये हे मी गाठेन. जसं तुमचा मागचा एक अनुभव असेल तसं काही वेळ तुमचा म्हणजे 24 तास बसूनही गेले असतील आणि जे तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की अरे काहीतरी कर. सो मला तुमच्याकडनं एक अशी गोष्ट हवी आहे जी गोष्ट तुम्ही येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही माणसाला सांगाल की कुठलंही काम कर तू, ते करत असताना ही गोष्ट सोडू नकोस. ते म्हणजे ना मला खूप छान कान दिलेत देवाने. ओके. खूप छान कान दिले लिसनर, जो मला आजूबाजूच्या काही लोकांमध्ये प्रॉब्लेम वाटतो. ओके. ऐका, प्रोसेस करा, अनालाइज करा आणि साठवून ठेवा. आता काय प्रॉब्लेम आहे, जसं पण मगाशी मी सुरुवातीला पॉडकास्टचं पीक आलंय, पण सगळ्यांना ऐकवायचंय. मला ऐका, मी बघा तुम्हाला काय मोटिवेशनल गुरु वेगळे आहेत आणि मी काय माझ्या लाईफ फंडे. अरे नाही रे, तू आधी ऐकायला शिका. खूप लोकांना कान नाहीये, म्हणजे फिजिकली आहे पण मी जसा म्हणतोय तसा कान नाहीये की ऐका, ती प्रोसेस करा. आपल्याकडे आजूबाजूला माहितीचा इतका प्रचंड पसारा आहे, त्या पसाऱ्यातली आपल्याला योग्य अशी गोष्ट तुम्हाला निवडता आली पाहिजे, ती ऐकली पाहिजे, ती प्रोसेस करून ठेवली पाहिजे, तिचं नोटिंग कुठेतरी करून ठेवलं पाहिजे का हा हे मला कामाला येणार आहे. बरोबर. कुणी मग ते पुस्तक ऐका, मला जसं वाचायला वेळ मिळत नाही पण मी स्टोरी टेलवर ऐकतो पुस्तक. बरोबर. माणूस ऐका, तुझ्यासारख्या पॉडकास्टमध्ये जी माणसं येतात ते केवळ अरे इसाप नीतीसारखं अजून एक चॅनल मी करतो कारण मला बोलायचं आहे. अरे ऐकणार कधी तू? एक्झॅक्टली. ऐक ना, त्यांनी काय केलंय. मग ते ऐकायला मी जे करतो कायम की मी ऐकतो, मी ऑब्झर्व करतो. मी जसं म्हटलं की परिस्थितीनेच दिग्दर्शक बनलोय ना मी. बरोबर. परिस्थितीने दिग्दर्शक बनलो म्हणजे काय, मला परिस्थिती ऐकवत गेली, मी ऐकत गेलो, क्या बात आहे. मी अनालाइज करत गेलो की हे असं करायला हवं. राईट. आणि मी जसं म्हटलं की करून चुकून शिकून तयार झालो, तर केलं, चुकलो, शिकलो, तयार झालो. तर हीच प्रोसेस आहे असं मला वाटतं, करून चुकून शिकून. तर करून बघूया. कुणालाही कुठलीही गोष्ट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत भीती बाळगणं हे पहिलं टाकून द्या. काय मला उद्या रोहनला वाटतं की मला एक सिनेमा डायरेक्ट करायचा आहे, करून बघ. उत्तर शॉर्ट फिल्म करून बघ. मला कॅमेरा चांगला येतो असं जर या तिघांना वाटत असेल, करून बघा. परफेक्ट. घरी बसून विचार करून काहीच होणार नाही. एक्झॅक्टली. उतरून करा.
हे एवढं सिम्पल आहे. काय जे ह्याने सांगितलं तुमचं काही होत नाही कारण तुम्ही काही करत नाही. ग्रेट. तुमच्यावर बोलून आम्हाला खूप मजा आली विजय सर. आणि खरंच सांगतो की कमी लोक हल्लीच्या काळामध्ये ऐकावे असे झाले आहेत, कारण की ते तेच रिपिटेशन असतं. खूप सारं प्रबोधन दिलं जातं, प्रॅक्टिकलवर खूप कमी बोजा असतो. म्हणजे SIP करा सांगता तो पैसे कुठून आणायची कळत नाहीत. बापरे, ते तर म्हणजे असं वाटतं की आता हे युट्यूबचा हा संपला ना एक 30 मिनिटाचा एपिसोड की मी आता अंबानीला विकत घेतो. काय हा म्हणजे खूप किंवा लाईफ हॅक्स. बापरे म्हणजे अरे पण मग तुझं का नाही काय झालं? तू शिकवतोयस की आयुष्यात 11 वाजून 11 मिनिटं 5 ही गाठ बांधा ते हा, पण अरे तुझं काहीच नाही झालं, तू तिथेच आहेस, तूच सांगतोयस, पण तुझं काहीतरी व्हायला पाहिजे होतं ना की हे असं. त्यामुळे ते ठीक आहे म्हणजे ते त्यांचं काम करतं. परत ते देखील मी सांगतो तसं करून बघत असतील. कधी चुकतील कधी शिकतील ते बघू. जसा पांडू आला आम्ही तो खूप महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आणि बऱ्यापैकी तो रन झाला. आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विजू मानेंकडनं काय पाहायला मिळणार आहे काय? हो, मी खूप सिनेमांच्या प्री प्रोडक्शन मध्ये आहे, खूप सिनेमांच्या आहे. ओके. अगदी फ्रँकली सांगायचं तर मगाशीच कुशलचा फोन आला होता आणि आम्ही चर्चा करत होतो की आता म्हणजे हा नोव्हेंबरमध्ये एक इलेक्शनचा पिरियड आहे. मी फार कमी लोकांना माहिती असेल पण मी पॉलिटिकल ब्रँडिंग मध्ये जास्त आहे. बरोबर. पॉलिटिकल लोक, पॉलिटिकल पार्टीज, बरोबर. म्हणजे कुठल्याही एका पार्टीशी मी हे नाहीये. बरोबर. मी अनेक पार्टीजचं काम करतो आणि तो माझा व्यवसाय आहे. बरोबर. पॉलिटिकल ब्रँडिंग. तर त्यामुळे इलेक्शन्स आता संपल्यानंतर मी माझ्या चैत्रपटिक कामांना सुरुवात करणार आहे. पण त्याची हे सुरू आहे. मी क्रांतिसिंह नाना पाटलांचा बायोपिक एका बाजूला त्याच्यावर काम सुरू आहे आणि तो कदाचित मी हिंदीत करेन. मोठ्या लेखिका मनीषा कोरडे त्यांना इन्व्हॉल्व करण्याचा मानस आहे माझा त्याच्यात. त्याच्यानंतर एक सिनेमा शिवाजीनगर रयतेचं राज्य राहील. म्हणजे ऐतिहासिक नाही आहे सिनेमा पण एक मराठी मातीतला थोडा ऍक्शन सिनेमा तो लिहितोय. एक हे राम नावाचा अत्यंत माझ्यासाठी गेले अनेक वर्ष मी त्या सिनेमाच्या मागे येतो, आता कधी घडतोय असं बघूया. त्याच्यावरही काम सुरू आहे. असं वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांवर काम सुरू आहे. पण अगेन सगळे सिनेमे मासला अपील करतील असं. पांडू जसं तू उल्लेख केलास त्याच्या दुसऱ्या भागाची गोष्टही तयार होते आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा समूहाकडून सुद्धा झी समूहाकडून सुद्धा विचारणा झाली, मला बोलवलं. पण जोपर्यंत अनेक दिवस झाले विचारणा होऊन पण जोपर्यंत मला सशक्त काहीतरी असं सापडत नव्हतं तोपर्यंत मी नाही करणार असं सांगितलं होतं. आता कुठेतरी त्या रुळांवर आहे गाडी असं वाटतं. आता बघू लवकरच तेही करेन. असं वेगवेगळ्या ह्याच्यात करतोय. शेवटी ते कसं आहे आमचं नेहमी असं म्हणतो लेखक दिग्दर्शकांचं कसं असतं, आम्ही आपले खांद्यावर रुमाल टाकून असं वाटे लावून बसलेलो असतो. जो निर्माता आला तुला कुठला वाटा आवडला हा तुझा. तसे अनेक सिनेमे वाटेवर आहेत. आता वाट लागते का वाट सापडते हा फक्त त्यातला राहिला. ग्रेट. सर तुमच्यावर बोलायला आम्हाला खूप मजा आली. इसाब नीतीच्या छापाघाटामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप मी आभारी आहे. मुळात असे दिग्दर्शक अशी माणसं मुळात महाराष्ट्राला हवीत आहेत. कारण की मध्ये जेवढे आम्ही लोकांना भेटत आलो आतापर्यंत त्यामध्ये खूप कमी लोक मला अशी जाणवली की तिथे मनापासून आणि त्यांना काहीतरी स्वतःच नाही तर एक टीम म्हणून उभं करायचं आहे. आणि जेव्हा टीम म्हणून उभं करणारी लोक जर समाजामध्ये असतील तर मला वाटतं महाराष्ट्र का वेगळा. मग तिथे अभिजात भाषा असली नसली द्याली किंवा इंडस्ट्री वाईज पण काही होणार नाही. म्हणजे असं खूप वेळेला म्हणतात ना की पोशिंदे आता कमी झालेत हळूहळू. ते पोशिंदे खूप गरज आहे आणि त्या पोशिंद्यांची सध्या खूप गरज आहे भारताला आणि महाराष्ट्राला पण. तर तुम्ही आम्हाला त्यातले एक वाटता म्हणून नेहमी ऑब्विस. कारण की भले ती गोष्ट कारण की तुम्ही एक ड्राईव्ह करता. कारण की कसं असतं की खूप माणसं अशी कमी आहेत की जी ड्राईव्ह करतात, 10 लोकांना घेऊन ड्राईव्ह करतात. आणि मी बघतो जेव्हा तुमच्या कलाकृतीमध्ये तुम्ही एकटे खूप वेळेला असं होतं की दिग्दर्शक मोठा व्हायला जातो कधीतरी किंवा तो काहीतरी तर तुम्ही तुमची पूर्ण टीम मोठी होते आणि तुमची 10 लोक 10 लोक मोठी होतात. आणि जेव्हा 10 लोक मोठी होतात तेव्हा कुठेतरी तो विभाग मोठा होतो, मग तो राज्य मोठं होतं. असा तो भाग असेल असं मला नेहमी वाटतं. हो कायमच. मी माझ्या टीमच्या माझ्या टीममध्ये जो सिनेमॅटोग्राफर असेल तो किंवा माझ्या ऑफिसच्या टीममधली जी माझ्या ऑफिसचा स्टाफ आहे त्यांना कायम सांगतो की ही कंपनी माझ्या एकट्याची नाहीच आहे आणि सर्वांचा नाही. म्हणजे कंपनीला जेव्हा
आर्थिक फायदा पण होतो, त्याच्यातही तुमचा शेअर असणार आहे. एक्झॅक्टली. त्यात काय तो मी एकट्याने चालत नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युट करूया. खूप चांगलं काहीतरी करण्याची मनीषा असलेले लोक फक्त मी एकत्र घेतो. मला ईश्वराची एक कृपा आहे की माझ्या आयुष्यातून निगेटिव्ह भाग तो मस्त लांब करतो. की जी अशी मंडळी आहेत की जी काहीतरी ज्यांचा विचारातच प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. अशी माणसं माझ्या आयुष्यातून आपोआप काढली आहेत, त्या एनर्जीने, त्या ब्लेसिंग्सने गुरुजींच्या. आणि चांगली माणसंच फक्त जोडली जातात, ते बरं आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारत दोनच गोष्टी चर्चा असते माहितीये का, एक तर रितेश देशमुख आणि जेनेलियाचे इन्स्टांट तुमच्या आणि मिसेसचे. पण खरंच इंटरेस्टिंग असतात. मी तुम्हाला सांगतो, कंटिन्यू करा. ती गोष्ट आहे आणि ती मी म्हणजे तुमचं आमचं ऑब्झर्वेशन काही कधी कधी काही नाही गोष्टी त्या जोडून येतात. तर ती आम्हाला आवडलेली गोष्टी तुम्हाला आम्ही सांगणं महत्वाचं आहे, भले ती रील मध्ये असले. नाही, याच्या मागे एक कल्प्रिट आहे, त्याचं नाव आहे कुशल बद्रिके. तो मध्ये असतो, त्याला सुचत असतं, तो दादा हे करूया, कुशल तू एक दिवस माझा घटस्फोट करून राहशील. नाही दादा मी बोलतो वहिनीची, आणि मग तो कन्व्हिन्स करतो तिला आणि तो करायला होतो. पण कुशलचं याच्यात खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन. पण ते प्रत्येकाच्या घरात घडत असतं ना तसं, आणि तो मध्ये कोणतरी असतो ना, तो असतो प्रत्येकाच्या, तो भूमिका सगळ्यांची बजावतो. आणि खरं सांगायचं तर कुशल तसा आहे सुद्धा, करू शकतो. हा, आमच्या संसारात त्याचं ते कॉन्ट्रीब्युशन आहेच. पण त्यामुळे ते अगदी खरं तर नॅचरल होत असेल कुशलमुळे. ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू, मजा आली. तर थँक्स लॉट आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर आज आपण भेटलो विजू माने यांना. अत्यंत हुशार आणि खूप विजनरी माणूस आज आपल्याला पाहायला, बघायला आणि ऐकायला मिळालाय. त्याचे अनेक सिनेमे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यांचे. त्याच्याबरोबर मागे देखील त्यांनी चांगले जे सिनेमे केले आहेत ते स्वतःसाठी नाही तर जगासाठी किंवा समाजासाठी जगण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला असे अनेक विचार पाहायला, ऐकायला, बघायला मिळतील. आणि येणाऱ्या भविष्यात देखील तुम्हाला ज्या लोकांकडनं ऐकावं असं वाटतं, ज्या लोकांना बघावं असं वाटते, हे तुम्ही आमच्या कमेंटमध्ये लिहा. तोपर्यंत इसाब नीती बघत राहा, छापागाडा बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट लिहायला विसरू नका. तोपर्यंत गुड बाय.